ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आहे। याचं कारण असं की आज आमचे मंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी जे बी विकास काम केलेलं आहे, बंजारा समाजाचं खूप मोठं असं काम, बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी, बंजारा समाजाच्या हितासाठी, बंजारा समाजाला जे त्यांनी आज बेलापूरमध्ये जागा दिली आहे ती शासनाची जागा आहे आणि शासनाने आम्हाला दिली बंजारा समाजाला। त्या ठिकाणी बंजारा समाजाचा एखादी विद्यार्थी त्या ठिकाणी MPSC UPSC कुठलंही शिक्षण घेणार आहे त्या ठिकाणी तो राहावा, किंवा आमचे महंत जे समाजाचे जे लोक काही नोकरीसाठी जातात त्यांचं कुठे राहायची सोय व्हायला पाहिजे, बंजारा समाज कुठेतरी एक झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक बंजारा भवन असं बांधण्याचा आमचा संजय भाऊचा एक उद्देश आहे आणि या उद्देशाने ते समाजासाठी वारंवार झटतात। पण काही लोकांच्या पोटात दुखल्यामुळे आज आमच्या भाऊवर हा जो आरोप करताय हे आरोप सर्वात चुकीचे आहे। तर मी या पद्धतीने विजय वडाळे साहेबांना सांगतो की तुम्ही जो आरोप केला आहे तो आरोप सर्वात चुकीचा आहे। तरी तुम्ही या संदर्भात बंजारा समाजाची माफी मागावी अशी मी त्यांना एक आवाहन करतो आणि थांबतो। आपलं नाव? माझं नाव केशव मानसिंग राठोड। जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, काय खऱ्या अर्थाने आमची जे बंजारा समाजाची अस्मिता आहे हे आमचे विरोधी जे पण नेते असतील ते दुखवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात आहे विजय वडेट्टीवार यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते बंजारा समाजाला दुखवणार आहे। कारण आमच्या समाजाचे जे एकमेव मंत्री आहेत यांच्याविषयी जे पण काही विरोधात बोलत आहे हे आम्ही आज सहन करून घेणार नाही। हे जर ते असं बोलत असतील तर त्यासाठी निषेध करण्यासाठी आज सगळा बंजारा बांधव आम्ही इथे जमा झालेलो आहोत आणि लाडकी बहीण योजनेची जर खिल्ली उडत असेल आणि त्या माध्यमातून आमच्या भावाची संजयजी राठोड यांची जर ते खिल्ली उडत असेल तर याचा जाहीर निषेध आज आम्ही इथे सर्व बंजारा बांधव करत आहोत। आणि आपली राजकीय पोळी भाजवण्यासाठी हे विरोधी जर काही पण बोलत असेल तर बंजारा समाज खपून केला जाणार नाही। फक्त एक जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र चालू आहे असं मला वाटतं। आपलं नाव? माझं नाव सुरेखा महादेव चव्हाण। साहेबांच्या नंतर माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमाने यांच्या स्वरूपामध्ये बंजारा समाजाला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि काही अंशी का असेना, काही 5-10 योजना का असेना आज बंजारा समाजाच्या पदरात पडत होत्या। हे जातीयवादी काही लोकांना बघवत नाही म्हणून माननीय संजय भाऊ राठोड यांनी बदनाम करणे आणि पर्यायाने हे नेतृत्व संपलं म्हणजे बंजारा समाजाचा होणारा विकास थांबवणे हे एक मोठं षडयंत्र आहे। आताच घटना घडली, तुम्ही बघितलं असेल की लाडक्या बहिणीची खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने वडेट्टीवार यांनी लाडका मंत्री म्हणून संजय भाऊ राठोड यांची या ठिकाणी अवमानजनक त्यांच्याविषयी बोललं। 500 कोटीचा भूखंड मंत्र्याच्या घशात घातला अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य या ठिकाणी वडेट्टीवार यांनी केलेलं आहे।